उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाला शुभारंभ। ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियानात वर्षभरात 2 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी रेमंड कंपनी येथे महापालिकेच्या नियोजित नवीन वास्तूंच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला। त्याचबरोबर नौपाडा येथील गावदेवी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनही त्याचवेळी करण्यात आले। हे प्रदर्शन रविवार 8 जूनपर्यंत 10 ते रात्री 10 या वेळेत सगळ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे। ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे। महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे। या अभियानाच्या अनुषंगाने 2,05,000 झाडे लावण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे। त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी राज्य फूल असलेला ताम्हण, बकुळ आणि बांबू प्रजातीमधील तुरडा या 3 वृक्षांचे रोपण करून या अभियानाचा आरंभ केला। तसेच नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या अभियानात ठाण्यात एकूण 2,05,000 झाडे लावली जातील। त्यात मियावाकी पद्धतीने 30,000 झाडे, विविध विकासकांमार्फत 5,000 झाडे, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, निवासी गृहसंकुले आणि शासकीय कार्यालयाच्या सहभागातून 5,000 झाडे लावण्यात येणार आहेत। तसेच शेवग्याची 10,000 लावण्यात येणार आहेत। त्याचबरोबर महापालिकेतर्फे आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातींच्या 5,000 विशेष झाडे लावण्यात येणार आहे। प्रादेशिक वन विभागाची जागा व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे महापालिकेतर्फे एकूण 1,30,000 झाडे लावण्याचे नियोजन आहे। कोलशेत एअर फोर्स स्टेशन परिसरात मियावाकी पद्धतीने 20,000 झाडे लावण्याचे महापालिकेचे नियोजन आहे। गेल्या वर्षी या अभियानात ठाणे महापालिकेने एकूण 1,27,000 झाडे लावली आणि वृक्षारोपण करत आहे। त्यामुळे नक्कीच निसर्गाची हानी कुठेतरी टाळत आहे। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात। आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे। सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवला आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे। आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळं झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे। मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो। शून्य कचरा अभियानाचा जो प्रदर्शन आहे त्याचं देखील आज गावदेवी मैदानामध्ये 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। तुम्हालाही कल्पना आहे की नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदेसाहेबांनी करोडो रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे। त्या माध्यमातून पोगो व्हॅनपासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतो आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता, परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे। थोडीशी अडचण ठाणे जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे, लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्याने घोडबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते। तरीसुद्धा आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प हाती घेतलेला आहे शून्य कचरा मोहिमेचा। त्याला निश्चितपणे यश लाभेल याची आम्हाला खात्री। सर, पाहायला गेलं तर विकासाच्या दृष्टिकोनाने मोठ्या प्रमाणात इथं अनेक प्रकल्प होतात, मात्र मदर डेअरी असेल आणि आरे कॉलनी असेल अशा ठिकाणी झाडं तोडली जातात, कुठंतरी घाट घातला जातो असं देखील नाही। बघा, हे शेवटी विकासासाठी काही वृक्ष हे काढावे लागतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही।
परंतु एक झाड काढल्यानंतर किमान 10 झाडं त्या ठिकाणी लावायची हा सुद्धा संकल्प आणि पर्यावरण प्रेमी ज्या पद्धतीनं सांगतात की नाही झाडं तोडायचीच नाही आणि झाडं नाही तोडली तर विकाससुद्धा होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्याच ठिकाणची झाडं तोडायची आणि ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी झाडं तोडू नये. परंतु डिझाईन बनवत असतानासुद्धा आम्ही आमच्या आर्किटेक्टना सगळ्या ह्या इन्स्ट्रक्शन देत असतो की जेवढी झाडं जगतील तेवढी झाडं वाचवून तुम्ही तुमचं डिझाईन करा जेणेकरून आपल्याला कमीत कमी वृक्षतोड करता येईल. परंतु शेवटी डेव्हलपमेंट होत असताना काही गोष्टींची आवश्यकता आणि त्या माध्यमातून राज्य सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं वृक्षारोपणाची मोहीम राबवत आहे. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण राज्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवड आम्ही ह्या वर्षी करतो आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी जंगलसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याही ठिकाणी आम्ही वृक्ष लागवडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात करतो आहे. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की ह्या ठिकाणची झाडं तोडली म्हणून आम्ही काही थांबलेलं आहे. जर 10 झाडं तोडली तर आम्ही हजारो झाडं लावायचा संकल्प आम्ही महापालिकांना आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदेना दिलेला आहे. सर संजय शिरसाटवरती कारवाई करावं असं दानवेंनी जे पत्र नाही ठीक आहे हो ते राजकीय आजच्या पर्यावरणाच्या दिनी मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आता सुरू झालेला आहे. ठाण्यात मोठा भाऊ तर छोटा भाऊ तुम्हाला कल्पना नाहीये परंतु आम्ही जुळे भाऊ आहोत. नक्कीच सर पाहायला गेलं तर आणि जुळ्या भावांची भूमिका आम्ही यशस्वीपणे निभावू दोन्ही पक्ष. सर निधीमुळे कुठे नाराजी दिसते? कुठे नाराजी नाहीये. मी तर खरं काल निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो काही बातम्या ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चालवल्या जातात. मी जर मला माझ्या डिपार्टमेंटबद्दल विचारलं तर अजितदादांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केलेलं आहे. किंबहुना एस.टी. महामंडळ तोट्यात जात असताना एस.टी. महामंडळाला दर वर्षाला 5,000 बसेस देण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना म्हणजे जवळजवळ 25,000 बसेस तर पुढल्या 5 वर्षात देतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुरबुरी असतात. त्याचं भांडवल करून वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलच्या माध्यमातून जर बातम्या चालत असतील तर त्या चुकीच्या आहेत. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे फेविकॉलची जोड आहे. तुम्ही किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. खासदार देखील तुमच्याकडे येणारे 5 खासदार आहेत. ठाकरे गटाची कुठेतरी आता नाराजी कसं आहे बडगुजरची देखील नाराजी समोर आलेली आहे. ऑपरेशन टायगरची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतायत. बडगुजरवरती कारवाई